असतं आपल्या मेंदूचं प्रत्येक मेंदूचं वजन किती आहे 1300 ते 1400 ग्राम। त्यानंतर ज्या काही रक्तवाहिन्या आहेत ह्या रक्तवाहिन्यांची जी लांबी आहे रक्तवाहिन्याची लांबी आहे 97000 किलोमीटर आहे। ठीक आहे, रक्तवाहिन्याची लांबी काय 97000 किलोमीटर। आपले जे हृदय आहे या हृदयाला कप्पे किती आहेत हृदयाला कप्पे आहेत 4। आता हे 206 हाडापैकी 33 मणके असतात। ठीक आहे, 25 हाडाचा काय म्हणलेला असतो छातीचा पिंजरा हा 25 हाडांचा मिळून बनलेला असतो। कानामध्ये आपल्या 3 हाड असतात। ठीक आहे, सर्वात मोठं हाड विचारलं गेलं तर सर्वात मोठं हाड आहे फिमर, हे सर्वात मोठं आणि मजबूत हाड आहे आणि आपल्या मांडीमध्ये असतं सर्वात मोठं हाड। आणि सर्वात लहान हाड जर विचारलं गेलं तर हे सर्वात लहान आहे टेप्स, कुठे कानामध्ये। हे सर्वात मोठं हाड फिमर आहे मांडीत आणि सर्वात छोटा हाड कोणते टेप्स कानामध्ये। 33 मणके तर 25 काय छातीचा पिंजरा आहे। कानामध्ये 3 हाडं असतात तर हे एक महत्वाचं आहे। त्यानंतर आपला सर्वात मोठा अवयव कोणता आहे शरीराचा सर्वात मोठा अवयव तर तो त्वचा आहे। सर्वात मोठा अवयव आपल्या शरीरातला सर्वात मोठा अवयव कोणता आहे तर त्वचा आहे। सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर सर्वात मोठी आहे ग्रंथी कोणती आहे यकृत, त्याला आपण लिव्हर म्हणतो। ठीक आहे, लिव्हर हे पित्तरस स्रवते, काय स्रवते पित्तरस स्रवते। ठीक आहे, यकृताविषयी अजून काय रे याला ग्लुकोजचं कोठार म्हणतात, ग्लुकोजचे कोठार म्हणतात। ग्लुकोजचे कोठार का म्हणजे आपल्या शरीरात गरजेपेक्षा जास्त ग्लुकोज असेल त्याचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर होऊन तो यकृतात साठवला जातो। आणि कुफरच्या पेशी कोणत्या तर कुफरच्या पेशी पण त्या पण तुम्हाला कुठे आढळणार आहेत यकृतामध्ये तुम्हाला कुफरच्या पेशी आढळणार आहेत। ही सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि सर्वात मोठा अवयव कोणता तर त्वचा आहे। हे थोडं मानवी शरीराविषयी आपल्या सर्वात मोठं हाड कोणतं आहे तर फिमर आहे। त्यानंतर मास्टर ग्रंथी कोणती आहे मास्टर ग्रंथी कोणत्याला म्हणतो तर तिला पियुषिका किंवा आपण दुसरं नाव काय पिट्युटरी ग्लँड म्हणतो। तर हिला काय म्हणतो मास्टर ग्रंथी म्हणतो, पियुषिका किंवा पिट्युटरी। तर हे महत्वाचं आहे। आपण माणूस मेल्यानंतरही मेंदू 4 ते 6 मिनिटं जिवंत असतो। किती 4 ते 6 मिनिटं। आता जे हाडे हे कॅल्शियम आणि फॉस्फरस पासून बनलेले असतात, कॅल्शियम आणि फॉस्फरस पासून बनलेले असतात। ही जे हाडं म्हणजेच आपल्या शरीराची आधार चौकट आहेत। ठीक आहे, हाडे म्हणजेच काय आपल्या शरीराची आधार चौकट आहे। लहान मुलामध्ये हाडाची संख्या जास्त असते पण जसं वय वाढेल त्यामुळे म्हणजे हाडे एकमेकांमध्ये मिसळून त्यांची संख्या कमी होती। लहान मुलामध्ये जवळपास 300 हाडं असतात आणि प्रौढ व्यक्तीमध्ये किती हाडं असतात तर 206 हाडं असतात। ठीक आहे, तर हे झालं आपलं मानवी शरीर आणि थोडं ओके पुढला सांगा।